नमस्कार. कन्या दिनानिमित्त माझी स्वरचित रचना सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे बेटी. ती आली, जणू सोनं पावलांनी आली, आनंदी किरणोत्सार करत आली, हर्षाचा बिगुल वाजवत आली. ती आली, जणू सोनं पावलांनी आली, आनंदी किरणोत्सार करत आली, हर्षाचा बिगुल वाजवत आली. डोळे किलकिले करून तिनं पाहिलं, हे सुंदर जग तिनं अलवार न्याहाळलं. काही श्वासात भरून घेतलं, तर काही युलुशा मुठीत पकडलं, अन काही क्षणातच आपलंसं केलं, सर्वांच्या हृदयात घर केलं. डोळे किलकिले करून तिनं पाहिलं, हे सुंदर जग तिनं अलवार न्याहाळलं. काही श्वासात भरून घेतलं, तर काही युलुशा मुठीत पकडलं, अन काही क्षणातच आपलंसं केलं, सर्वांच्या हृदयात घर केलं. वात्सल्याच्या कुशीत विसावता विसावता ममतेचा दीप अखंड तेवत ठेवण्याचं जणू स्वतःलाच वचन दिलं. वात्सल्याच्या कुशीत विसावता विसावता ममतेचा दीप अखंड तेवत ठेवण्याचं जणू स्वतःलाच वचन दिलं. आता तिला अलौकिक स्थान नि मौल्यवान नाव तर मिळालंच होतं. आता तिला अलौकिक स्थान नि मौल्यवान नाव तर मिळालंच होतं. त्याद्वारे तिनं हळूहळू स्वतःचं क्षितिज रुंदावलं. आपलं विश्व प्रस्थापित केलं आणि विस्तारलंही. हे करता करता घराण्याचा नावलौकिकही वाढवला. आणि एके दिवशी मात्र रूढीरिवाजाप्रमाणे दुसरं विश्वही आनंदाने स्वीकारलं. रुंजून त्या पैंजणांचा मधुर ध्वनी त्या मायेच्या अंगणातच विरला, आणि नवीन जबाबदारीचा उंबरा आपसुकच ओलांडला गेला. रुंजून त्या पैंजणांचा मधुर ध्वनी त्या मायेच्या अंगणातच विरला, आणि नवीन जबाबदारीचा उंबरा आपसुकच ओलांडला गेला. नवस्वप्नांचे पंख लिहून नवीन भूमिकेत पदार्पणही झालं. आणि ती नवपरिणीता कौतुकाच्या हिंदोळ्यावर आनंदाने झुलू लागली. कुठंही उगवलं तरी कसंही निभावतं अशा पिंपळ रोपट्याच्या गुणधर्माचं बाळकडू उपजतच प्यालेली ती. कुठंही उगवलं तरी कसंही निभावतं अशा पिंपळ रोपट्याच्या गुणधर्माचं बाळकडू उपजतच प्यालेली ती प्रत्येक भूमिका उत्तमपणे आणि ठामपणे निभावत गेली. कधी प्रेमाने ओतपोत वाहणारी मायाळू सरिता, तर कधी अविरत मार्ग दाखवणारी कणखर सडकही बनली. मात्र पर्वतासम निश्चलता अंगीकारून एकमेव एक कर्तव्य परागमुख ठरली. ती दुसरी तिसरी कुणी नसून सख्यानो, तुमच्यातली मैत्रिणीनो, तुमच्या माझ्यातली प्रेमळ लेक, मायाळू कन्या, कर्तव्यदक्ष पुत्री, धैर्यशील आत्मजा अन कर्तृत्ववान बेटी. आपलं स्वप्न, आपलं साम्राज्य. स्वराज्य डिजिटल मीडिया. संपादक श्री प्रकाश नारायण परडे.